सध्या मी ॲटॉमिक हॅबिट्स वाचतोय. अतिशय सुंदर पुस्तक आहे. आपण बऱ्याचदा गोष्टी वाचतो, मग त्या गोष्टी लागू कशा करायच्या, सवयीमध्ये रूपांतर कसं करायचं. उदाहरणार्थ यांनी म्हणजे पूर्ण पुस्तक अतिशय सुंदर आहे की आपल्या लहान लहान सवयी परिणामान. समजा एखादी पेटलेली सिगारेट आहे, पेटलेली सिगारेट बघितल्यानंतर जो सिगारेट ओढतोय त्यालाच लालसा तयार होईल किंवा मी 2 कश ओढले पाहिजे. इथं मी सिगरेटचं कुठलंही समर्थन करत नाही. सिगरेट वाईट आहे आणि ती कुणी ओढू नये हेच माझं मत आहे. तर ती लालसा डोपामाइन कोणाचं सिगरेट बद्दल सिगरेट होईल, जो ओढतोय किंवा ज्याला इच्छा आहे सुप्त, किंवा पिक्चरनी त्याला खूप मनात आवडलं की सिगरेट ओढणारा जो माणूस आहे तो अतिशय सुपर स्मार्ट आहे, नंबर 1. आणि जो दुसरा व्यक्ती त्याला माहिती सिगरेटने कॅन्सर होतो, सिगरेट हे ओढणं म्हणजे काय लय बहादुरी नाही आहे, त्याचं डोपामाइन सिगरेट होणार नाही. गोष्ट एकच घडली, सिगरेट पेटवली गेली, पण 2 वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या. तर एखाद्याला सिगरेट सोडायची तर त्याला ती भावना त्या गोष्टीबद्दल सिगरेटबद्दल अतिशय घृणा निर्माण करावं लागेल, तिरस्कार निर्माण करावं लागणार. त्यावेळेस त्याच्यात सिगरेट ही सुटणार, त्याला खूप कष्ट घ्यावं लागणार. सिगरेट सोडणे एवढी लहान गोष्ट नाही. एखाद्याचं आयुष्य जातं सिगरेट सोडण्यामध्ये. पुन्हा ईश्वराने विचारू नाही काय केलं, तर फक्त सिगरेट सोडलीस तू. मग तुमची प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला तलप येईल, म्हणजे डोपामाइन असतं एक हार्मोन, ते सिगरेट होतं, त्याला मनातली मनात कल्पना होते यार आपण सिगरेट ओढली पाहिजे बरं का, आपण सिगरेट ओढूया, किंवा आपण दारू पिऊया, दारू पिली पाहिजे. मग तुम्हाला दारूची सवय कुठून लागते, सिगरेटची सवय कुठून लागते. निश्चित तुम्ही बघत असलेल्या चित्रपटातून कुणी तुम्हाला सिगरेट ओढताना खूप लोड आहे, त्याला खूप टेन्शन आहे त्याला, म्हणून तो सिगरेट ओढतो. हे समर्पण त्यांनी ते स्वतःला दिलेलं की मला किती ताण आहे तुला माहिती का, म्हणून मी सिगरेट ओढतोय. मला किती ताण आहे तुम्हाला माहिती का, म्हणून मी दारू पितोय. दारू हे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे असं स्वामी विवेकानंद म्हणाले. तर आपले किंगफिशरचे मालक विजय मल्ल्या त्यांना नाही म्हणाले, आपलं त्यांनी क्वेट केलं, एकमेकाला क्वेट ढकलून दिले. कारण ते जुन्या काळात जन्मले, हे आताच्या काळामध्ये जन्मले, त्यांचा दर्जा कुठं यांचा दर्जा कुठं, वेगवेगळ्या गोष्टी. तर विजय मल्ल्या शेठ आपले असं म्हणाले की अल्कोहोल इज नॉट युज्ड टू म्हणजे सॉल्व द क्वेश्चन, इट इज युज्ड टू फॉरगेट द क्वेश्चन. म्हणजे तुमचा प्रश्न विसरण्यासाठी दारू वापरले जाते. आणि साहेब आपले विवेकानंद म्हणाले की अल्कोहोल इज नॉट एन्सर टू एव्हरी क्वेश्चन. दारू प्रत्येक प्रश्नाचं क्वेश्चन नाही, उत्तर नाही होऊ शकत.